वक्फ बोर्ड मग कायदा म्हणजे काय? तर वक्फ बोर्ड कायदा म्हणजे एका रूममधून तयार केलेली पैदास. एका रूममध्ये पैदा केलेली पैदास म्हणजे काय? वक्फ बोर्ड कायदा हा कुणालाच आत्तापर्यंत माहीत नसन, आणि ज्याला माहीत असन त्याला माहीत असन, आणि ज्याला माहीत नसन त्याला मी सांगतो वक्फ बोर्ड कायदा म्हणजे काय. तर चला सुरू करू. गोरगरीब हिंदूंची जागा लुटणं म्हणजेच वक्फ बोर्ड कायदा. हिंदू लोक असे तर काही हटणार नाहीत. मग त्या जागेवरती आपण कब्जा करायचा. कशा जागेवरती? गायरान शेतामध्ये, एखाद्या बंगल्यावरती, एखाद्या प्रॉपर्टीवरती आपण कब्जा करायचा. त्याला म्हणतात वक्फ बोर्ड कायदा. जसे ते एका बाईवर चढून 1 डझन लेकरं पैदास करतात, तसंच हे आहे वक्फ बोर्ड कायदा. राग येत असेल तुम्हाला पण माझ्या ह्या बोलण्याचा, पण ह्या बोलण्याचा राग तुम्हाला जरी आला तरी चालेल. पण मला ह्या गोष्टीचा राग येतो की ह्यांनी जागा हिंदूंची ठेवलेली नाही. आत्तापर्यंत कमीत कमी बीड जिल्ह्यामध्ये कमीत कमी 50 ते 100 एकर जागा ह्यांनी हडप केली. अशी बघा, अशी मिळून जागा अख्ख्या भारत देशामध्ये किती जागा हडप केली असेल. आता बरेच जण असं म्हणत असतील की समजा भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना जागा हडप व्हायला लागली, हिंदू खतरे में है, असं देखील BJP बोलती. हा खरं आहे, BJP हिंदू खतरे में आहे म्हणून ही बोलती, कारण की हिंदुत्ववादी पार्टी आहे, भारतीय जनता पार्टी आहे. आणि पाठीमागं ज्या वेळेस काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस ह्या काँग्रेसवाल्यांनी माय घातली म्हणून आज ही आपल्याला वेळ बघायला आली. हा भारतीय जनता पार्टी आत्ता ही वक्फ बोर्ड कायद्यामध्ये दुरुस्ती करत आहे आणि ती चालू आहे. फक्त ही माय घातली राहुल्यांनी, काँग्रेसच्या राहुल्यांनी. तुम्हाला देखील वाटत असेल की हे भारतीय जनता पार्टीचं समर्थन करतोय. नाही, मी समर्थन दोन्ही पार्टीचं करीत नाही. ह्या दोन्ही पार्टींनी हिंदू सुरक्षित ठेवला पाहिजे. काँग्रेसवाल्यांनी जर वक्फ बोर्ड कायद्याला जर सपोर्ट जर नसता केला तर आम्हाला कोणत्याच पक्षाचं काही घेणं देणं नव्हतं. पण आम्हाला BJPचा गर्व का आहे? कारण BJP हिंदुत्ववादी आहे. आहे आणि आम्ही हिंदुत्ववादी राहणार. वक्फ बोर्ड कायद्याचं काम कसं आहे बघा. एखाद्या जिल्ह्यामध्ये एखादी रूम करायची आणि तिथं त्यांचे लोक जमा करायचे आणि तिथून ठरवायचं की कोणता माणूस कोणत्या गावामध्ये कमजोर आहे, आणि जिथं कमजोर आहे तिथं हिंदूचे भांडणं लावायचे आणि त्या जाग्यावरती कब्जा करायचा. हेच आहे वक्फ बोर्ड कायद्याचं काम. ज्या जाग्यावरती पांढरा चुना लागला तिथं समजा आपल्या हिंदूंना पांढरा चुना लागला म्हणजे लागला 100% आणि 101% वक्फ बोर्ड कायदा बोलते उसको. मी प्रत्येक हिंदूंना जागृत करायचं काम फक्त ह्या सोशल मीडियावरती करतोय. मला व्ह्यूज वाढण्यासाठी, लाईक घेण्यासाठी मी व्हिडिओ बनवत नाही. मी फक्त माझा हिंदू समाज जागृत करण्यासाठी मी व्हिडिओ बनवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय शिवराय, जय शंभूराज, हर हर महादेव. तुमच्या जिल्ह्यामध्ये वक्फ बोर्ड कायद्याने किती एकर जागा हडप केली ते सुद्धा आपल्या व्हिडिओच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कळवा मला, आणि कमेंटमध्ये कळवा. 100% कळवा. मी त्याच्यावरती व्हिडिओ 100% बनवून. आपल्या सोशल मीडियाची ताकद वाढवण्यासाठी फक्त मला तुमची एकाच गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे फॉलो आणि लाईक. मग तेवढं करून टाका.